त्यासाठी अन्नत्याग आंदोलन जे आपण सर्वजण मिळून करत आहोत, ज्यात मी असेल व माझ्याबरोबर 26 जण इथं हे आंदोलन करत आहेत। सुरुवातीला हा आकडा 10चा होता, पण बघता बघता अनेक शेतकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि त्याच्यामध्ये काही महिला सुद्धा इथं शेतकऱ्याच्या हितासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत। मी त्यांचे मनापासून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अजित नवले साहेबांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, आत्ताची काय परिस्थिती वस्तुस्थिती ही आपल्या सर्वांना सांगितली। आता आम्हा सर्वांना अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करून 24 तास झाले। त्या 24 तासामध्ये काल दोनदा कृषी मंत्री साहेबांबरोबर बोललो, त्याच्याच बरोबर सहकार मंत्र्यांशी पण बोलणं झालं। आज अजूनपर्यंत सरकारकडनं कुठलाही निरोप त्या ठिकाणी आलेला नाही। तो कधी येईल काय येईल हे नंतरच तिथं आपल्याला कळेल। पण काही बातम्या आणि काही स्टेटमेंट जे काही मोठे नेते टीव्हीवर करत आहेत ते काही प्रमाणात मी बघितले। याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट केलं। सुरुवातीला ते म्हणत होते की या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाच्या कर्जमाफी योजनेमध्ये कुठेही अट आम्ही टाकलेली नाही, हे त्यांचं पहिलं स्टेटमेंट। नंतर ते म्हणतात 99% शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल। म्हणजे सुरुवातीला कुठली अट शर्त नाही असं त्यांनी सांगितलं, नंतर म्हणतात 99% शेतकऱ्यांना फायदा होईल। काल ते म्हणाले 40 लाख शेतकऱ्यांना बिना अट तिथं मदत होणार आहे। म्हणजे योजना आहे 55 लाख शेतकऱ्यांची। काल संध्याकाळी त्यांनी कुठेतरी मान्य केलं असं आपल्याला म्हणावं लागेल की 40 लाख लोकांना फायदा होईल, म्हणजे कुठेतरी 15 लाख लोकांवर अन्याय होईल। आता हे स्टेटमेंट त्यांनी जे दिलं सुरुवातीचं की कोणालाच काही फरक पडणार नाही, सगळ्यांना त्याचा फायदा होईल, आणि हळूहळू बघता मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा मान्य केलं की हा जो काही ड्राफ्टचा मसुदा आहे, नाहीतर जे काही GR बनवला आहे त्याच्यामध्ये नक्कीच काही अटी आहेत। त्या अटीमुळे लाखो शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे। मला असं वाटतं की शेतकरी एकजुटीचा हाच खऱ्या अर्थाने फायदा असतो। आता याच्यात ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की जर कर्जमाफी सरसकट दिली तर बँकिंग सिस्टमला अडचण होईल। 2014 पासून आतापर्यंत या देशामध्ये मोठे मोठे जे व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांना आतापर्यंत 20 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी दिली गेली। आणि इथं आम्ही शेतकरी म्हणून कुठेतरी एवढंच म्हणतोय की 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी तुम्ही जी जाहीर केली ती पूर्णपणे आमच्या शेतकऱ्याला तुम्ही द्या। आता 20 लाख कोटी रुपये मोठ्या व्यावसायिकांचे, पैसेवाल्यांचे माफ करून जर या बँकिंग सिस्टमला अडचण झाली नसेल तर मग आमचे 35,000 कोटी रुपये 55 लाख शेतकऱ्यांचे माफ करून थोडी बँकिंग सिस्टमला काय अडचण होणार आहे। काल मोदी साहेबांचे गुणगान गात असताना त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की आपल्या या देशाची परिस्थिती इतकी चांगली आहे, जर पंतप्रधान साहेबांनी ठरवलं एका दिवसामध्ये या देशावरचं सगळं कर्ज जर भरून टाकायचं तर आपली आर्थिक ताकद इतकी चांगली आहे की एका दिवसामध्ये आपण तो निर्णय तिथं घेऊ शकतो। म्हणजे त्याचा अर्थ एका बाजूला शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही जेव्हा तुम्हाला म्हणतोय सरसकट कर्जमाफी द्या, तेव्हा तुम्ही म्हणता बँकिंग सिस्टमला अडचण येईल।
आणि दुसऱ्या बाजूला मोदी साहेबांची प्रशंसा करत असताना तुम्ही सांगताय की आपली आर्थिक परिस्थिती या देशाची इतकी चांगली आहे की या देशावर कितीही लोन झालं तरी ते आपण भरून काढू शकतो. म्हणजे हा विरोधाभास आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर आकडेवारी द्यायची झाली, कारण तुम्हालाही माहिती, मी जेव्हा बोलतो तेव्हा आकड्यातच बोलतो. 2014 मध्ये या देशावर, पूर्ण देशावर 56 लाख कोटीचं कर्ज होतं आणि आता या देशावर गेल्या 10 वर्षामध्ये 210 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणता की मोदी साहेब आणि त्यांनी हे जे सरकार चालवलेलं आहे त्याच्यात इतकी ताकद आहे, हे 200 लाख कोटीचं कर्ज एका दिवसात तुम्ही भरू शकता. आमचं एवढंच म्हणणं आहे, 200 लाख कोटीचं कर्ज तुम्ही काय भरू नका, पण आमच्या शेतकऱ्याचं 35,000 कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही भरा आणि सरसकट कर्जमाफी तिथं आम्हाला शेतकऱ्याला द्या. मी सातत्याने, आणि खरं तर आता नवले साहेबांनी सुद्धा आपल्या सर्वांना GR बद्दल सांगितलं, याच्यामध्ये अटी आहेत आणि त्या अतिशय घातक आहेत. त्या अटी काढणं फार महत्त्वाचं आहे. 2019ला जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीला ही कर्जमाफी तुम्ही जोडत असाल तर 2019ला 48 लाख शेतकऱ्यांनी त्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता. त्या कर्जमाफीचा लाभ जर 48 लाख शेतकऱ्यांनी घेतला असेल तर साधा तुम्हाला मला प्रश्न आहे, तर या कर्जमाफीमध्ये या 48 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार का नाही होणार? 100% होणार. आणि अन्याय कसा होणार? तर 2 लाखापर्यंत कर्जमाफी या सरकारने जी जाहीर केली त्याच्यामध्ये 19ची अट असल्यामुळे ते म्हणतात 50,000 पर्यंत ज्या लोकांनी 19चा फायदा घेतलेला आहे कर्जमाफीचा, त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 पर्यंतच हे सरकार तिथं मदत करणार आहे. आमचं म्हणणं आहे एवढीच अट काढा, एवढीच अट काढा. मग काय होणार आहे? ज्या शेतकऱ्याची 2019ला कर्जमाफीचा फायदा घेतलाय त्याचा आता जर 1.5 लाख रुपयाचं कर्ज असेल तर या GR प्रमाणे फक्त 50,000 रुपयाचा फायदा त्यांना मिळणार. पण त्याच्यासाठी आधी त्यांना 1 लाख रुपये भरावे लागतील खिशातून. आहेत का पैसे एवढे शेतकऱ्याकडे? आज नाहीत. 1 लाख भरल्यानंतर 50,000. आमचं म्हणणं ही अट काढा, त्याला काय होईल? 1.5 लाखच्या 1.5 लाख रुपये हे आमच्या शेतकऱ्यांचे तिथं माफ होणार. 2 लाख असतील तर 2 लाख माफ होणार. 2.5 लाख असतील तर तिथं 2 लाख माफ होणार. 50,000 ठीक आहे, आम्ही भरू. खरं तर नवले साहेब, शेतकरी संघटनेचं मत आहे की जेवढं केवढं कर्ज आमच्या शेतकऱ्यावर असेल तेवढं तुम्ही माफ करा. ही महत्त्वाची मागणी आहे. सरकार या बाबतीत काय करेल हे आपल्याला सांगता येणार नाही, पण सरकारच्या हातामध्ये हा मसुदा असेल, हा GR असेल, तर या 2 अटी तरी काढा. त्याच्याच बरोबर दुसरी अट जी आहे ते रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याची आहे. 2017ला कर्जमाफी झाली तेव्हा रेग्युलर भरणारे शेतकरी किती होते? 14.5 लाख. जेव्हा 2019ची कर्जमाफी झाली तेव्हा हे शेतकरी किती होते? 14 लाख. आता तुम्ही म्हणताय 23 लाख आहेत. 23 लाख आकडा कुठून आणला तुम्ही? हे रेग्युलर भरणारे शेतकरी 23 लाख कुठंच नाही आहेत. आणि याच्यात तुम्ही अट काय टाकली? 25-26 जे वर्ष झालं आणि 26-27 जे वर्ष झालंच नाही. मग तुम्ही काय म्हणता या 14 लाख शेतकऱ्याला की बाबांनो अजून 1 वर्ष तुम्ही थांबा आणि 1 वर्ष थांबा, तेवढं तुम्ही परतफेड करा, मग तुम्हाला आम्ही कर्जमाफी देऊ या रेग्युलर शेतकऱ्याला. हाच अर्थ झाला ना 26-27चा. मग ही अट कशाला पाहिजे? मदत आज आमच्या शेतकऱ्याला आत्ताच्या आत्ता तिथं मदत पाहिजे. त्यामुळे या 2 अटी काढणं आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला सरकारला एवढंच सांगायचं आहे, आम्ही राजकीय टीका करणार नाही, आम्हाला टीका करायची नाही. नक्कीच जे पद महत्त्वाचं असतं ते मुख्यमंत्री पद असतं. त्या पदावर असणारे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं की लगेचच्या लगेच हा निर्णय तिथं घेतला जाऊ शकतो. आणि जसं नवले साहेबांनी सांगितलं, तुम्ही कुठल्याही तुमच्या अभ्यासू नेत्याला इथं पाठवा, त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहे. पण कृपा करून आमचं मत आहे अभ्यासू नेत्याला. नाही तर तुम्ही सांगलीच्या कुठल्या तरी एका नेत्याला पाठवणार, नाही तर इथल्या पालकमंत्र्याला पाठवणार. त्यांचा अभ्यास किती याचा अंदाज आम्हाला आहे. त्यामुळे तुमच्यातले जे अभ्यासू आहेत ते बावनकुळे साहेबांना पाठवा, कृषी मंत्री साहेबांना पाठवा, रावळ साहेबांना पाठवा. मुख्यमंत्री साहेब स्वतः हुशार आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादा पक्षाच्या सुनित्रा काकी आहेत. अशा कोणातरी विचारवंत नाही तर अभ्यासू लोकांना आमच्याकडे पाठवा. आम्ही त्यांच्याबरोबर बसतो, कसे आकडे चुकीचे आहेत जे तुम्हाला अधिकारी सांगतात हे आम्ही तिथे सिद्ध करू. आणि मग आम्ही जे म्हणतो ते खरं असेल
तर मग आमची एकच कंडिशन असेल. मग आमची कंडिशन जी शेतकरी संघटनेची आहे ती कंडिशन आम्ही म्हणतो हे आकडे बरोबर आहेत आम्हाला माहिती, आणि याच्यावर जर आपण कुठेतरी अभ्यास करायचा नाही तर युक्तिवाद करायचं ठरलं आणि जर आमचे आकडे बरोबर निघाले तर मग आमच्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी तुम्हाला द्यावी लागेल. ज्याच्यावर 10 लाखाचं कर्ज आहे त्याचं सुद्धा तुम्हाला तिथं माफ करावं लागेल. हे आमचं ओपन चॅलेंज आहे का हिम्मत चॅलेंज घेण्याची? जर ही चॅलेंज घेण्याची हिम्मत आपल्यात नसेल तर फक्त एकच विनंती या सरकारला की कृपा करून फक्त 2 अटी काढा. मागण्या वाढत जाणार आहेत. आमच्यापर्यंत आतापर्यंत 4-5 शेतकरी वेगळ्या वेगळ्या संघटना त्यांच्या मागण्या इथं आलेल्या आहेत. आमच्याकडे कोळी बांधवाची पण मागणी आली आहे. त्यांना 140 रुपयाला आता डिझेल घ्यावं लागतंय. 140 रुपयाला परवडणार नाही. कर्नाटकामध्ये 70 रुपयाला दिलं लागतं, त्या बोटीला लागतं मासे पकडायला. आता त्यांना सुद्धा शेतकऱ्यांमध्ये टाकलेलं आहे. त्यांची मागणी आमच्यापर्यंत आली. काही अशा बँका आहेत त्यांना तिथं मदत होत नाही, त्यांची मागणी इथं आमच्याकडे आलेली आहे. त्याच्याच बरोबर काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जे अशा जमिनी असतात त्याच्यात कर्ज दिलं जाऊ शकत नाही, पण त्यांना तिथं मदत देण्याची जरूरत आहे, त्यांना सुद्धा आपल्याला मदत द्यावी लागेल. काही शेतकऱ्यांचं म्हणणं 2 लाख का 4 लाख का नाही 5 लाख का नाही. आता मागण्या ह्या वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचं पहिली म्हणणं असं आहे की हा लढा जो शेतकऱ्यांनी उभा केला होता काही महिन्यांपूर्वी, कुठलीही अट न टाकता कर्जमाफी करायची, त्याच्यामध्ये नवले साहेब सुद्धा त्या लढ्यामध्ये होते. बच्चू कडूंना भेटायला मी सुद्धा तिथे गेलो होतो, पाठिंबा दिला होता तुमच्या सगळ्यांच्या वतीने. तर बिना अट हे जे काही आज GR आहे तो GR त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावा. आणि त्याच्याच बरोबर जे लोक या शेतकऱ्याच्या आंदोलनावर बोलतायत, खालच्या लेवलला जाऊन तिथं बोलत आहेत, मला त्या छोट्या नेत्यांना काही बोलायचं नाही. मला मुख्यमंत्री साहेबांना एवढंच बोलायचं आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही मोठे नेते आहात. तुमच्या कॅबिनेट मधले काही नेते नाही तर तुमच्या पक्षातले काही आमदार जर खालच्या पातळीवर जाऊन आमच्या शेतकऱ्याबद्दल तिथं बोलत असतील, या आंदोलनाबद्दल तुम्ही बोलत असाल, ह्याला स्टंडबाजी तिथं म्हणत असाल आणि त्याच्यावर हे बोलल्यानंतर तुम्ही त्या नेत्याला काहीच बोलत नसाल, तर आम्हाला हेच म्हणावं लागेल की देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांनी या छोट्या नेत्यांना मुद्दामून आमच्या या आंदोलनावर नाही तर शेतकऱ्यावर बोलण्यासाठी तिथं पाठवलेलं आहे. त्यामुळे कृपा करून त्यांना तुम्ही थांबवा. ते जर थांबले नाहीत आणि उद्या जर काही शेतकऱ्यांनी त्यांच्यावर काय केलं तर आम्ही त्याला जबाबदार नाही. कारण का संवेदनशील विषय झालेला आहे. लोक अतिशय याच्यामध्ये संवेदनशील बनलेले आहेत. हा जीवन मरणाचा प्रश्न त्या ठिकाणी बनलेला आहे. त्यामुळे कृपा करून आम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर या बाबतीत सरकारने त्या ठिकाणी निर्णय हा घेतला पाहिजे आणि तो घेतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. त्यामुळे 24 तास झाले, माझ्याबरोबर 26 जण आहेत. इथं नवले साहेब, देशमुख साहेब, सर्व शेतकरी संघटनेचे लोक आले, त्यांचं मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो. ज्या लोकांनी आम्हाला आतापर्यंत पाठिंबा दिला त्यांचे मी आभार व्यक्त करतो. फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की हा काय जास्त वेळ इथं बसणार नाही. त्यांना एवढंच सांगायचं आहे, मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. त्यामुळे मी इथं जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकत नाही, चर्चा करत नाही, सकारात्मक होत नाही, तोपर्यंत जेवढा माझा जीव आहे, जेवढ्यात माझ्या ताकद आहे तेवढी नक्कीच ती ताकद त्या ठिकाणी मी वापरेल आमच्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी. त्यामुळे आपण सर्वजण पाठिंबा देता एवढ्या मोठ्या संख्येने इथं येत आहात, त्यामुळे सगळ्यांचेच मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो. सर्व संघटनेचे आभार व्यक्त करतो. आज संध्याकाळपासून आणि उद्यापासून मोठे मोठे नेते आपल्याला पाठिंबा देण्यासाठी येतील आणि हा जो आवाज आहे, हा जो काही संघर्ष आहे तो अजून मोठा तिथं होणार आहे. नवले साहेबांनी जसं आपल्याला सांगितलं की हा लढा फक्त नेत्यांचा नाही हो. आमचं कुठे कर्ज नाही, आम्हाला कुठे कर्जमाफीची जरूरत नाही. त्यामुळे ही कर्जमाफीची जरूरत आहे तर ही तुम्हाला आहे, पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागणार आहे, तुम्हाला लढावं लागणार आहे. मातीसाठी, शेतीसाठी त्या ठिकाणी लढावं लागेल, आपल्या बापासाठी, आपल्या आईसाठी लढावं लागेल. कर्जमाफी हा तुमचा सगळ्यांचा हक्क आहे. बरेच लोक म्हणतात कर्जमाफी दिली म्हणजे आपले पैसे वाया गेले, तसं होत नसतं. जर गेल्या 5 वर्षामध्ये सरकारली जर तुमच्या सोयाबीनला चांगला भाव दिला असता, मकेला भाव दिला असता, कांद्याला भाव दिला असता, कपाशीला भाव दिला असता, तुमची केळी जेव्हा अडचणीत आली होती, जेव्हा इराण हे आपली केळी घेत नव्हतं, 2 रुपये किलोला आपली केळी विकली, या केळीला जर सरकारली मदत केली असती, ज्या संत्र्याला संत्री विकत असताना बांगलादेशला संत्री जात नाही म्हणून ज्या शेतकऱ्याला अडचण आली त्याला जर सरकारली मदत केली असती आणि तुम्हाला चांगला हमी भाव मिळाला असता तर कर्जमाफीची जरूरत होती का?
अजिबात नव्हते. पण कुठेतरी सरकार या बाबतीत कमी पडलं आणि त्यामुळे आज आम्ही अडचणीत आलेलो आहे. त्यामुळे आमचा हा हक्क आहे, आमचा शेतकऱ्याचा हक्क आहे की आमची कर्जमाफी सरसकट बिना अट त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि तोच हक्क आम्ही या आंदोलनाच्या मदतीने तिथं मागत आहोत. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना, भगिनींना, माता भगिनी, त्याच्याचबरोबर आमचे युवा जे शेतकरी आहेत त्यांना मी विनंती करतो, हा लढा तुम्हाला कुठं ना कुठंतरी आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात हा हातात घ्यावाच लागेल आणि तुमच्यासाठी तुम्ही स्वतः जर रस्त्यावर उतरला नाही तर कुणीही नेते तुम्हाला मदत करू शकत नाही. स्वतःचा लढा स्वतः लढलाच तर तुम्हाला तिथं न्याय मिळू शकतं आणि तो लढा तुम्ही लढाल असा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आणि आपण आलात त्यासाठी मनापासून आभार आणि असाच पाठिंबा या आंदोलनात तुम्ही देत राहिला तर मला असं वाटतं पुढच्या 1-2 दिवसांमध्येच आपल्या सगळ्यांच्या मागण्या या सरकारला मान्य कराव्याच लागतील आणि सरकारला सुद्धा सांगतो तुम्ही या मागण्या मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही स्वतः येऊ आणि या सरकारचा त्या ठिकाणी आम्ही तिथं सत्कार करू. आम्हाला ह्याच्यात कुठेही राजकारण करायचं नाही, फक्त अटी काढा, लगेच दुसऱ्या तासामध्ये तिथं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतो, तुमचा सत्कार करतो, तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला पूर्णपणे क्रेडिट या पूर्ण GR साठी त्या ठिकाणी देतो. आम्हाला कुठेही क्रेडिट घ्यायचं नाही. येणारं वर्ष पाऊस नसल्यामुळे आमच्या या बळीराजाला अतिशय कठीण जाणार आहे आणि फक्त बळीराजाला जाणार नाही तर तिथे असणाऱ्या आमच्या मजुराला जाणार आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला जाणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत आली, शहर अर्थव्यवस्था अडचणीत येणार आहे. त्यामुळे येणारं वर्ष अतिशय कठीण आहे. तर येणाऱ्या वर्षात जर आम्हाला जगायचं असेल तर हे आमचा जो हक्क आहे कर्जमाफीचा तो आम्हाला त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी. एवढंच सांगतो आणि सरकारकडनं कदाचित आता काही संदेश आला असेल तर तो आपण सर्वांनी जाणून घेऊ. नसेल आला तरी आम्ही आंदोलनात ठाम आहोत.